आपले डोळे आपल्याला आजूबाजूच्या सगळ्या सुंदर गोष्टी पाहायला मदत करतात. या व्हिडिओमध्ये आपण डोळ्याची रचना म्हणजे आपले डोळे ज्या गोष्टींनी बनलेले आहेत ते पाहणार आहोत. जेव्हा आपण आपल्या चेहऱ्याकडे पाहतो तेव्हा तो काहीसा असा दिसतो. पण जर तुम्ही फक्त डोळ्यावर लक्ष केंद्रित केलं आणि बाकीची त्वचा बाजूला केली तर ती साधारणपणे असं दिसेल. आता आपण या डोळ्याकडे बाजूने पाहूया आणि समजूया की तो पारदर्शक आहे, जेणेकरून आपण आतमध्ये पाहू शकू. हा पहा. तर आपण आपल्या डोळ्यांचे वेगवेगळ्या मुख्य भागांकडे पाहू आणि प्रत्येक भाग काय करतो ते देखील पाहू. चला, आपल्याला सर्वात जास्त दिसणाऱ्या भागापासून सुरुवात करूया. ही रचना, याला बुबुळ किंवा परितारिका म्हणतात. आणि लोक जेव्हा डोळ्याच्या रंगाबद्दल बोलतात तेव्हा खरं तर ते बुबुळाच्या रंगाबद्दल बोलत असतात. तर जेव्हा प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडतो तेव्हा आपल्या बुबुळावर पडलेला प्रकाश परावर्तित होतो आणि जो प्रकाश परावर्तित होतो त्याचा रंग पूर्णपणे त्यातील रंगद्रव्यावर अवलंबून असतो. या उदाहरणात तो हिरवा आहे, म्हणून तुम्ही म्हणाल की त्या व्यक्तीचे डोळे हिरवे आहेत. उदाहरणार्थ, माझ्या बाबतीत तो तपकिरी आहे, म्हणून माझे बुबुळ तपकिरी प्रकाश परावर्तित करतं आणि त्यामुळे माझ्या डोळ्यांचा रंग तपकिरी आहे. पण लक्षात घ्या, आपल्या बुबुळाच्या मध्यभागी एक छिद्र आहे. त्या छिद्रालाही एक नाव दिलं आहे. त्याला बाहुली म्हणतात. तुम्ही पाहू शकता की बाहुली हेच आहे, ज्यातून प्रकाश आपल्या डोळ्यात प्रवेश करतो. तर बाहुलीतून प्रकाश आपल्या डोळ्यात प्रवेश करेल आणि यामुळेच आपण गोष्टी पाहू शकतो. आता आपल्याला बुबुळाचं एक खूप महत्त्वाचं काम आहे. त्याचं काम आहे या बाहुलीचा म्हणजे या छिद्राचा आकार नियंत्रित करणे. आणि ते यासाठी की दिवसा जेव्हा आजूबाजूला खूप प्रकाश असतो, तेव्हा प्रकाशाचे खूप किरण आपल्या डोळ्यांवर पडत असतात. आपल्या डोळ्यात प्रकाशाचे जास्त किरण जावेत अशी आपली इच्छा नसते, कारण तसे झाल्यास आपल्या पेशींना नुकसान पोहोचू शकतं. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण काय करतो? आपलं बुबुळ त्याचे छिद्र लहान करते. बाहुली आकुंचित होते जेणेकरून आवश्यक तेवढाच प्रकाश आपल्या डोळ्यात प्रवेश करेल. दुसरीकडे जर आजूबाजूला खूप अंधार असेल, म्हणजे समजा संध्याकाळी किंवा रात्री, तुम्ही एका अंधाऱ्या खोलीत आहात, तर तुमच्या डोळ्यांवर मुळातच प्रकाशाचे जास्त किरण पडत नाहीत. आता आपल्याला ते बाहुली उघडायची असते, अन्यथा आपल्याला काहीही दिसणार नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीत बाहुली उघडते, छिद्र उघडते आणि प्रकाशाला आत जाण्याची परवानगी देते. आणि तुम्ही हा प्रयोग तुमच्या घरी करू शकता. फक्त एका अंधाऱ्या खोलीत आरशासमोर उभे राहा. तुमची बाहुली मोठी झाली असेल आणि लगेच तुमच्या डोळ्यांवर प्रकाश टाका आणि तुम्ही लगेच पाहाल की ती बाहुली आकुंचित होईल आणि आकारात लहान होईल. आता आपण बुबुळाला बाजूला करूया जेणेकरून आपल्याला डोळ्याचे इतर भाग दिसतील. आता आपल्याला फक्त बुबुळाचा एक भाग दिसतोय. हे तेच बुबुळ आहे ज्याच्या मध्यभागी छिद्र आहे, बरोबर? आता डोळ्याचा हा जो फुगीर भाग आहे जो समोर आहे त्याला पारपटल म्हणतात. आणि इथे आपण एक भिंग पाहू शकतो. याला नेत्रभिंग म्हणतात. आणि पारपटल आणि भिंग यांच्यातली जागा एका पाण्यासारख्या द्रवाने भरलेली असते. त्याला नेत्रोध म्हणतात. आणि जर तुम्ही हे काळजीपूर्वक पाहिलं तर तुम्ही पाहू शकता की पारपटल, नेत्रोध आणि भिंग सहज सर्व बहिर्वक्र आकाराचे आहेत. पारपटल आणि भिंग एकत्र येऊन अभिसारी भिंग प्रणाली तयार करतात. जेव्हा तुम्हाला एखाद्या विशिष्ट वस्तूवर लक्ष केंद्रित करायचं असतं, तेव्हा त्यांचं काम हे सुनिश्चित करणं आहे की त्या वस्तूपासून आलेला प्रकाश आपल्या डोळ्याच्या मागील भागावर म्हणजे दृष्टिपटलावर व्यवस्थितपणे केंद्रित होईल. कारण मागील भागातच आपल्याकडे भरपूर प्रकाश संवेदनशील पेशी आहेत. तर डोळ्याच्या मागील भाग पूर्णपणे प्रकाश संवेदनशील पेशींनी झाकलेला आहे, जो आपल्याला इथे लाल रंगात दिसतो. या संपूर्ण गोष्टीलाही एक नाव आहे. त्याला दृष्टिपटल म्हणतात. चला तर इथे लिहूया. ह्या प्रकाश संवेदनशील पेशींच्या आवरणाला दृष्टिपटल म्हणतात. कोणतीही वस्तू स्पष्ट पाहण्यासाठी त्या वस्तूपासून आलेला प्रकाश दृष्टिपटलावर व्यवस्थित केंद्रित झाला पाहिजे. जर तो झाला नाही तर ती वस्तू आपल्याला धूसर दिसेल. तर या पेशी काय करतात? बरं,
या पेशी त्यांच्यावर प्रकाश पडल्यावर प्रकाशाचे रूपांतर विजेच्या संकेतांमध्ये करतात आणि शेवटी ते विजेचे संकेत दृष्टिपटलापासून आपल्या मेंदूपर्यंत काही रक्तवाहिन्यांमार्फत पोहोचवले जातात. तर हे सगळे संकेत घेऊन जाणाऱ्या काही रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्या दृष्टिपटलाच्या सर्व पेशींनी जोडल्या जातात आणि हे सर्व विजेचे संकेत मेंदूपर्यंत पोहोचवले जातात. आणि या रक्तवाहिन्यांना एकत्रितपणे नेत्रचेता म्हणतात. आणि मग आपला मेंदू जो नियंत्रण केंद्र आहे हे विजेचे संकेत स्वीकारतो, अनेक जटिल प्रक्रिया करतो आणि शेवटी हे प्रकाशाचे किरण कुठून आलेत हे शोधून काढण्यास सक्षम होतो. आणि मग तो आपल्या आजूबाजूच्या जगाची प्रतिमा तयार करतो. ही सगळी प्रक्रिया खूप जटिल आहे. आपला मेंदू खूप जटिल आहे. पण हे सगळं तो ज्या प्रकारे करू शकतो ते खूप आश्चर्यकारक आहे. आणि हो, भिंग आणि दृष्टिपटल यांच्यातील जागा एका जेलीसारख्या पारदर्शक पदार्थाने भरलेली असते, ज्याला काचद्रव्य म्हणतात. अर्थातच तो काचेचा बनलेला नाही, तो सेंद्रिय पदार्थाचा बनलेला आहे, पण तो काचेसारखा खूप पारदर्शक आहे. तो एका जेलीसारखा पारदर्शक आहे आणि त्याचे काम आपल्या डोळ्याचा आकार टिकवून ठेवणे आहे. त्याच्याशिवाय आपले डोळे त्याच्यावरील वजनाखाली सहज चिरडले जाऊ शकतात. तर हा काचद्रव्य हा एक पारदर्शक जेलीसारखा पदार्थ आहे. नेत्रोद हा देखील पारदर्शक आहे, पण तो पाण्यासारखा पदार्थ आहे. आणि शेवटची गोष्ट ज्याबद्दल आपण बोलू ती म्हणजे इथे दिसणाऱ्या या तंतूसारख्या गोष्टी, ज्या आपल्या भिंगाला जागेवर ठेवतात. त्यांना रोमक म्हणतात, रोमक स्नायू. त्यांचंही एक खूप महत्त्वाचं काम आहे. त्यांचं काम आहे या डोळ्याच्या भिंगाचा आकार बदलण्यास सक्षम करणं. बरं, आपल्याला त्याची गरज काय आहे? आपल्याला आपल्या डोळ्यांची शक्ती बदलण्यासाठी त्याची गरज आहे. आपण पाहत असलेली वस्तू किती दूर आहे यावर अवलंबून जर तुम्ही प्रकाशाचे काही किरण काढले तर हे तुम्हाला अधिक प्रकारे समजेल. या सगळ्या गोष्टी थोड्या अस्पष्ट करूया आणि प्रकाशाच्या काही किरणांचा विचार करूया. ठीक आहे. कल्पना करा की आपण खूप दूर असलेल्या वस्तूंकडे पाहतोय. मग त्या वस्तूपासून आलेले प्रकाशाचे किरण एकमेकांना समांतर असतील आणि ते स्पष्टपणे पाहण्यासाठी ते किरण दृष्टिपटलावर केंद्रित झाले पाहिजेत. तर किरणांचे चित्र काही असं दिसेल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवश्यक वळण असलं तरच हे किरण दृष्टिपटलावर केंद्रित होतील. आणि हे वळण ह्या भिंग प्रणालीद्वारे अभिसारी प्रणालीद्वारे केलं जाईल. आता कल्पना करा, तीच वस्तू जवळ आली. पुन्हा ती स्पष्टपणे पाहण्यासाठी प्रकाशाचे किरण दृष्टिपटलावर केंद्रित झाले पाहिजे. तर हे किरण बदलणार नाहीत, पण येणारे किरण आता अपसारी असतील आणि परिणामी आता आपल्याला दिसेल की आवश्यक असलेले वळण जास्त आहे. बरोबर? जेव्हा वस्तू जवळ येते तेव्हा फक्त वळणावर लक्ष केंद्रित करा. हे पहा, तुम्ही हे पाहू शकता? आवश्यक असलेले वळण जास्त आहे. जास्त अपवर्तन आवश्यक आहे. याचा अर्थ असा, जास्त ऑप्टिकल शक्ती आवश्यक आहे. तर जेव्हा वस्तू जवळ असतात तेव्हा त्यांना जास्त ऑप्टिकल शक्ती, जास्त वळण आवश्यक असते आणि जेव्हा दूर असतात तेव्हा त्यांना कमी ऑप्टिकल शक्ती, कमी वळण आवश्यक असतं. तर आपल्या डोळ्यांना त्यांची शक्ती बदलता आली पाहिजे, वस्तू किती दूर किंवा जवळ आहेत यावर अवलंबून. आणि हे काम रोमक स्नायूंमुळे साध्य होतं. जेव्हा वस्तू दूर असतात तेव्हा आवश्यक शक्ती कमी असते आणि त्यामुळे आपल्या भिंगाची आवश्यक वक्रता देखील कमी असते. अशा परिस्थितीत रोमक स्नायू शिथिल असतात, जसं इथे दाखवलंय. पण जेव्हा वस्तू जवळ येतात आवश्यक शक्ती जास्त असल्याने रोमक स्नायू या भिंगावर दबाव टाकतात, जेणेकरून त्याची वक्रता वाढेल. आणि अशा प्रकारे आपल्याला डोळ्यांपासून वस्तूच्या अंतरावर अवलंबून भिंगाची वक्रता बदलता आली पाहिजे. ही घटना जिथे रोमक स्नायू भिंगाचा आकार बदलतात त्याला समायोजन म्हणतात. भविष्यात आपण समायोजन म्हणजे काय असतं याच्याबद्दल अधिक चर्चा करणार आहोत. चला, आपण जे काही शिकलो त्याचा एक सारांश बघूया. आपण पाहिलं की पारपटल, नेत्रोद आणि भिंग एकत्र येऊन एक अभिसारी प्रणाली तयार करतात, ज्याचे एकमेव काम प्रकाशाचे किरण दृष्टिपटलावर केंद्रित करणं आहे.
दृष्टिपटलामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात, ज्यांचे काम प्रकाशाचे रूपांतर विद्युत संकेतांमध्ये करणं आहे. हे विद्युत संकेत दृष्टी मज्जातंतूद्वारे वाहून नेले जातात. त्यांचे काम हे संकेत थेट मेंदूपर्यंत पोहोचवणं आहे, जेणेकरून मेंदू त्या माहितीवर प्रक्रिया करू शकेल. जेलीसारखे पदार्थ म्हणजे काचद्रव्य आपल्या डोळ्याच्या गोळ्याचा आकार टिकवून ठेवतात. बुबुळ बाहुलीचा आकार नियंत्रित करतात, जेणेकरून आपल्या डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करता येईल. आणि शेवटी रोमक स्नायू पाहण्याच्या अंतरावर अवलंबून आपल्या डोळ्यांची ऑप्टिकल शक्ती नियंत्रित करतात. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.